अटींमुळे हुकली राणांची खासदारकी. राणांचा दावा, तटकरेंचं मौन. असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं. राज्यसभेच्या उमेदवारीवरून राजकारण. हे राजकारण रंगण्याला कारणीभूत ठरलंय भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणांची सोशल मीडियावरील ही राजकीय पोस्ट. सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार आणि पार्थदादा पवारांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत त्यांनी माझा विचार केला, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मात्र राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून मी सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची विनंती केली होती. परंतु काही कारणास्तव हे शक्य झालं नाही. तरी देखील माझ्यावरती विश्वास ठेवून मला राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल मी सुनेत्रा वहिनी, अजितदादा पवार आणि पार्थदादा पवारांची आभारी आहे, अशा आशयाची पोस्ट नवनीत राणांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नवनीत राणा काम करतात आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये शेवटपर्यंत मी काम करत राहील असा निर्धार नवनीत राणांनी केला आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून सातत्यानं त्या विचारावर काम करून जनतेची सेवा करेल. पदासाठी इकडल्या तिकडे उड्या मारल्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे. हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीत राणांचा राहिलेला आहे. की नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महत्त्वाची आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजींनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारीसाठीची पक्षप्रवेशाची अट मान्य नसल्याचं नवनीत राणांनी स्पष्ट केलंय. राणांना राष्ट्रवादीने घातलेल्या अटीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी बोलणं टाळलंय. असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं. असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवनीत राणांच्या नावाची चर्चा रंगली होती. याच दरम्यान नवनीत राणांनी रविवारी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला बळ मिळालं होतं. पण या भेटीमागचं राज उघड झालं. राज्यसभेच्या जागेसाठी ती भेट घेतल्याचं नवनीत राणांच्या पोस्टमधून उघड झालं. इकडे नवनीत राणांचे आजवरचे कट्टर राजकीय विरोधक बच्चू कडूंनी राणांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर देऊन टाकली. काय हरकत आहे, आम्हाला तर काय, शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीसाठी आम्ही कोणाला पण घ्यायला तयार आहोत. आम्ही 2 पावलं मागं घेऊ, पण सगळे जे असे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांना घेऊ आपण. पार्टीच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रचंड निष्ठेने काम केलेलं आहे. कधी ते असा निर्णय करणार नाही भाजप सोडून दुसऱ्या पार्टीत जाण्याचा. त्या हिंदुत्ववादी जय श्रीराम जय हनुमानजी म्हणत काम करतात आहे. त्यामुळं असा विचार त्यांच्याबद्दल करू नये. काही सदिच्छा भेट कुणाची झाली असेल ती भेट होत राहतं. मी आता पुष्कळ अपोजिशनच्या आणि सत्ताधारी पार्टीच्या लोकांची रोज भेटतो, याचा अर्थ असा नसतो. त्यामुळे नवनीत राणा या कधी भाजप सोडू शकत नाही. नवनीत राणा या 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपाशी जवळीक वाढवली. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी भाजपात पक्षप्रवेशही केला. मात्र बच्चू कडूंसह सर्व राजकीय विरोधक एकत्र आल्यामुळे नवनीत राणांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. पण आता